कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर आज महायुतीने 44 नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। पुढील 5 वर्षात आपल्या प्रभागाचा विकास करण्याच्या सूचना महायुतीच्या नेत्यांनी नगरसेवकांना दिल्या आहेत। खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रमुख हस्ते निवडून आलेल्या सर्व महायुतीच्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। खासदार धनंजय महाडिक यांनी पुढील काळात शहर विकासाचे नियोजन कशा पद्धतीने असेल ते सांगितले। मंत्री हसन मुश्रीफ यांनी नोटा मतदान वाढण्याचा ठपका सुशिक्षित मतदारांवर ठेवला आहे। जे सुशिक्षित मतदार आहेत त्यांनी नोटाला मतदान केलं, त्यांनी जाणून बुजून आणि नोटाला मतदान केलं, परंतु आम्ही लोकांना ट्रेनिंग देण्यामध्ये कदाचित कमी पडलो असेल, त्यामुळे शेवटचं बटन दाबल्याशिवाय तो आवाज होत नव्हता, त्यामुळे गडबडीनं त्यांनी नोटाला बटन दाबलं असावं अशी नगरपालिकेमध्ये आमच्या दृष्टीचा गोष्टी आहेत। मी असं म्हणालो की ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी होईल, ज्या ठिकाणी होणार नाही, कारण काय आहे की एक ज्यावेळा इथं वाढला मतदारसंघ असायचा त्यावेळा युती व्हायची नाही, प्रत्येकजण वेगवेगळं नाही। हे 4 प्रभाग एकच आल्यामुळं, उमेदवार आल्यामुळं हे आपल्यावर कंपल्शन आलं आणि आपण युतीकडून आघाडीकडून लढलो। आता जिल्हा परिषदेमध्ये आता ज्या ठिकाणी अनेक उमेदवार असतील तिथं कदाचित जमणार नाही, पारंपरिक एकमेकांच्या विरुद्ध लढाई केलेले लोक आहेत तिथं कदाचित जमणार नाही, परंतु ज्या ठिकाणी युती होईल तिथं युती करायची, ज्या ठिकाणी युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण तिन्ही पक्षावर टीका न करता लढायचं। खासदार धनंजय महाडिक यांनी आपला 15 तारखेचा वाढदिवस आज साजरा केला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, जयंत पाटील यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।